नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून टाईम मॅनेजमेंट ट्रेनर आणि काउन्सिलर कांचन दीक्षित यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. प्रत्येकाच्या मनातनं ज्यांना माफ करायचं असतं अशा माणसांची यादी असतेच. माझी तर बरीच लांबलचक होती. बरीच वर्ष गिरवलेली नावं आणि मुठ्ठीत घट्ट पकडून ठेवलेल्या यादीच्या कागदांची पुरचुंडी. फेकून देतो कागद म्हणून समजवणारी अनेक प्रवचनं, उपदेश, पुस्तकं, ट्रेनर्स, कोच, बरंच काही. पण आतल्या हट्टी मुलीला वेदना विसरणं अशक्य होतं. मग एक दिवस मी संपूर्ण स्वीकार केलाच आणि म्हटलं, नकोच करूस माफ, बरोबर आहे तुझं, मनात असंच ठेव आणि ही यादीसुद्धा जपून ठेव. आता शांतता. संघर्ष संपला. मी माझा क्षमा करायचा हा हट्टच सोडला, सरळ दुर्लक्ष केलं आणि मग दुसरीकडे बघायला सुरुवात केली. आठवणीत राहिलेला सिनेमा म्हणजे एक चादर मैलीसी. शेवटचा सीन आहे त्यात, जिथे तिला क्षमा करायचंय गुन्हेगाराला, त्याला ज्यानं तिचं आयुष्य भयान उद्ध्वस्त केलंय. ती दारात उभी राहिलीय आणि समोर तो गुन्हेगार. ती माफ करते. कठीण होतं ते दृश्य आणि लगेच पचलं असं नाहीच. पण ऐसा हो सकता है ही सुरुवात झाली. टील स्वॅन म्हणते की आपल्याला वाटतं माफ करणं म्हणजे स्विच ऑन आणि स्विच ऑफ सारखं एखादं कृत्य असतं. पण खरं ते ती एक प्रोसेस असते. दररोज त्यावर काम होत असतं. अगदी साधू संत सुद्धा रोज प्रॅक्टिस करत असतात, रोज क्षमा करत असतात, पुन्हा पुन्हा. ती आयुष्यभर करायची एक साधना आहे. कारण विसरलो, परत काही आठवलं तर परत शिकलो, परत आनंद शोधला, परत मोठे झालो. अशा प्रोसेसनं एक दिवस क्षमा घडते. जा, तुला केलं माफ. माफ करणं, हातातून सुटणं असं आहे. लहान मूल हातात एखादं खेळणं पकडून बसलंय, सोडतच नाही आणि सकाळपासून बाहेर गेलेली आई दिसताच ते फेकून त्या आईकडे धावतं. ते पकडून ठेवलेलं फेकणं म्हणजे कुणाला तरी क्षमा करणं असतं. मीही हळूहळू शिकायला सुरुवात केली आहे. आनंदाचे रस्ते शोधले, आयुष्य बदललं, ते दिसायला लागलं. जे दिसत नव्हतं ते सापडलं आणि जे सापडलं ते अमूल्य होतं. खरं सांगू, ब्रह्मांड आपल्याला काहीतरी खास गिफ्ट देतंय आणि आपल्याला समृद्ध करतंय. या आनंदानं भरून गेल्यानंतर मनाच्या वेदना बऱ्या झाल्या. कल्पना करा, एखाद्याला करोडो रुपयांची लॉटरी लागली आणि ती बातमी कळताच तो आनंदानं हरखून गेलाय आणि अशा वेळी गर्दीत कुणीतरी त्याच्या पायावर पाय दिला तर त्याला क्षणभर दुखेल, पण तो त्याला हसत जाऊ देईल, इट्स ओके म्हणेल. हे असतं क्षमा करणं. आनंद आणि आतलं जगण्याचं समाधान इतकं मोठं झालंय की आता दुःख आणि दुःख देणारे शूद्र होऊन गेलेत. त्यांचं अस्तित्वच मामुली होऊन गेलं. ही असते क्षमा. लहानपणी गोष्ट वाचलेली होती की राजवाड्यात राजपुत्राचा जन्म झाला. बातमी ऐकताच राजानं गळ्यातली माळ सेवकाला दिली आणि मग नगरात उत्सव जाहीर केला. अमुक केलं, तमुक केलं आणि तुरुंगातले कैदी सोडून दिले. कळतोय का आनंद हा? राजा इतका खुश आहे की त्यानं गुन्हेगारांना माफ केलंय. मला हेच कळलंय की समोरच्याला माफ करण्यासाठी मन नाही तर आपला आनंद मोठा करायचा असतो, आनंद शोधायचा असतो. माफ करण्यासाठी स्वतःला आनंदानं भरून जाता येईल असं काही शोधायचंय. तरच पकडून ठेवलेली नकारात्मक आठवणींची पोतडी आणि माणसं सहज हातातून सुटतील आणि आपले हात मुक्त होतील आनंदाचे मोती ओंजळ भरून घेण्यासाठी आणि कृतज्ञतेने जोडण्यासाठी. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.